आणि इथे दृश्य आपण बघतोय संदीप राऊत जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये दाखल होत असतानाची ही दृश्य आहेत। संजय राऊत यांचे बंधू आहेत आणि कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आल्यामुळे आता संदीप राऊत हे ईडी कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। त्यांची आज चौकशी होणार आहे आणि संजय राऊतांनी यापूर्वी मात्र यावरती जोरदार टीका करत मुलींचा पोपट इतर महत्त्वाच्या वेगवेगळ्या घोटाळ्यांवरती बोलत नाही असं म्हणत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही हात घातला। हसन मुश्रीफ, अजित पवार यांचे घोटाळे तुम्हाला दिसत नाहीत का? अँब्युलन्स घोटाळा तुम्हाला दिसत नाही का? अनेक घोटाळेबाज सध्या मिंधे गटामध्ये सामील आहेत असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती। तर आता आपण ही थेट दृश्य बघतोय, ईडी कार्यालयाच्या बाहेरनं ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत हे आता ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतो की संदीप राऊत यांची आज खिचडी घोटाळ्यामध्ये चौकशी होती आहे आणि त्यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी खास खासदार संजय राऊत हे सुद्धा आलेले होते। मात्र ईडीच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये ते आल्यानंतर त्यांनी थोडा वेळ भेट दिली आणि त्यानंतर थोडाच वेळ चर्चा करून ते संजय राऊत जे आहेत ते निघून गेलेले आहेत। पुढच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत हे रवाना झालेले आहेत। मात्र संदीप राऊत हे थोड्याच वेळामध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये आता जाणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात होईल। जवळपास 6.5 लाख रुपये खिचडी घोटाळ्यातील एका कंपनीच्या माध्यमातून संदीप राऊत त्यांच्या खात्यामध्ये बळते करण्यात आलेले होते आणि ते पैसे एका गाळ्याच्या भाड्याचे आहेत असं संदीप राऊत यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीमध्ये याआधी सांगितलेलं होतं। मात्र मुंबई पोलीस या उत्तरावरती समाधानी नव्हते आणि त्यानंतर आता ईडीनं सुद्धा संदीप राऊत यांना चौकशीला बोलावलेलं आहे। याआधी खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांच्यावरती अटकेची कारवाई ईडीने केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने संदीप राऊत यांचं सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना सुद्धा आता बोलावण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये संदीप राऊत हे ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। मात्र त्यापूर्वी ईडीच्या परिसरामध्ये संजय राऊत हे त्यांना सोडण्यासाठी हे आलेले होते आणि त्यांना निरोप देऊन ते इथून रवाना झालेले आहेत। मात्र संदीप राऊत यांची आज किती तास चौकशी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फक्त संदीप राऊतच नाही तर थोड्याच वेळामध्ये मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची सुद्धा बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये चौकशी होणार आहे। दोन वेगवेगळे हे नेते वेगवेगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत। किशोरी पेडणेकर यांना खरं तर आधीच बोलवण्यात आलेलं अपडेट जे आहे ते तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।